नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14 मधील श्लोक 6 ते 10 पाहणार आहोत. श्लोक 6 पाहूया. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयं सुखसंगेन बंधनाति ज्ञानसंगेन चानघ. सत्वम म्हणजे सत्वगुण, निर्मलत्वात म्हणजे भौतिक जगतात सर्वाधिक निर्मळ असल्यामुळे, अनामयम म्हणजे निष्पाप. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो. किती छान आहे बघा. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. आता भौतिक बद्ध जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी दुःखी, कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी, तर कोणी असहाय्य, आळशी. सर्व मानसिक विकार बद्धावस्थेला कारणीभूत असतात. सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर बद्ध झालेल्या मनुष्यापेक्षा सुज्ञ आणि बुद्धिमान होतो. सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखाने तितकासा प्रभावित होत नाही. सत्वगुणी मनुष्य हा पाप कर्माच्या फळापासून प्राय मुक्त असतो. आता सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय. आता आपण श्लोक 7 पाहूया. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबधनाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. विद्धि म्हणजे जाण, तृष्णा म्हणजे महत्वाकांक्षेने, समुद्भवम म्हणजे उत्पन्न झालेला, देहिनम म्हणजे देहधारी. हे कौंतेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. आता पहा, रजोगुणांचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते. यालाच रजोगुण म्हटले जाते. या गुणवृद्धीमुळे मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते. सुंदर घर, सुंदर पत्नी, मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टीच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. आता हे सर्व मिळवायचं म्हणजे कठीणच परिश्रम केले पाहिजेत की नाही. असा मनुष्य कर्मफलावर आसक्त होतो. आपल्या कुटुंबाला संतुष्ट ठेवण्यासाठी, आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. पूर्वी सत्वगुणी अवस्था प्रगत मानली जात असे. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झालेली आहे. आता सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी मिळत नसेल तर मग रजोगुणामध्ये बद्ध झालेल्यांचं तर कायच बोलावं, हो की नाही. चला आता श्लोक 8 पाहूया. तमसत्वज्ञानंजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस् तन्निबधनाति भारत. अज्ञान जम म्हणजे अज्ञानाने उत्पन्न झालेला, सर्व देहिनाम म्हणजे सर्व देहधारी जीवांच्या. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे तू जाण. प्रमाद, आळस, निद्रा हे तमोगुणांचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे
मनुष्य सारासार जाणू शकतो. पण तमोगुण विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव त्याची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होते. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. आता उदाहरण पहा. प्रत्येक जण पाहू शकतो आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच तो जो जन्म देतो त्यांची ती मुलेही मृत्यूपंथच जाणार आहेत ना, आज नाही उद्या तरी जाणार. म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरी लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि रात्रंदिवस परिश्रम करत आहेत. हाच प्रमाद म्हणजे चूक आहे. आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असे लोक आळशी असतात. त्यांना त्या गोष्टीमध्ये स्वारस्य नसते. म्हणून तमोगुणी अधिक झोपतो, सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी जातो. ही तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची लक्षणे आहेत. आता श्लोक 9 पाहूया. सत्वं सुखे संचयति रजकर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संचयच्युत. संचयती म्हणजे बद्ध करतो, कर्मणी म्हणजे सकाम कर्मामध्ये, प्रमादे म्हणजे मूर्खपणामध्ये. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने, शोधाने संतुष्ट असतो. तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शिक्षण तज्ज्ञ हे आपले विशिष्ट ज्ञान प्राप्त केल्यामुळे त्या त्या क्षेत्रात ते समाधानी असतात. तसा रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मामध्ये संलग्न असतो. आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो, सत्कार्याकरता त्याचा उपयोग करतो, दानधर्म करतो. ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे. तर तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो. तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते. किती छान आहे पहा. आता श्लोक 10 पाहूया. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रज सत्वं तमश्चैव तम सत्वं रजस्तथा. अभिभूय म्हणजे पार करून, सत्वम म्हणजे सत्वगुण. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, तर कधी कधी सत्व आणि तमगुण, तर कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी प्रत्येकाची स्पर्धा सुरू असते. म्हणजे जेव्हा एक प्रमुख होतो तेव्हा दुसऱ्या दोन्हीचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरू असते. म्हणून ज्याला कृष्ण भावनेमध्ये उन्नती करण्याची इच्छा असते त्याला या त्रिगुणाच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे तुमच्या व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात दिसून येते. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणामध्ये वृद्धी करू शकतो. तसेच सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो आणि या विशिष्ट सत्वगुण अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते. या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो आणि मनुष्याच्या कार्यावरून
लक्षणावरून तो कोणत्या गुणामध्ये स्थित आहे हे समजू शकते. तर मंडळी, आपण कोणत्या गुणात मोडतो हे विचार करायला लावणारा आणि सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.